आजी संसार सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परम आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी बाबा यांच्या आशीर्वादाने, परमपूज्य परम आदरणीय वैकुंठवासी लक्ष्मण महाराज गिरी बाबांच्या प्रेरणेने आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, देव पिंपळगाव यांच्या पूर्ण सहकार्याने आणि उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, संगीत विशारद असणारे श्री हरी भक्तपरायण ज्यांचा आपल्या परिसरामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज गुंजतोय, श्री हरी भक्तपरायण नागेशजी अण्णा नानकिल्ले, आणि त्याच तोला मोलाचे संगीत विशारद असणारे श्री हरी भक्तपरायण शुभम महाराज घेवारे जोडी, आणि त्याच बरोबर श्री हरी भक्तपरायण संगीत विशारद असणारे जुने काकासाहेब महाराज दातखीळ हे उपस्थित आहेत. श्री हरी भक्तपरायण आपल्या गावाचे युवा कीर्तनकार श्री हरी भक्तपरायण ऋषिकेश महाराज गव्हाणे गव्हाण महाराजही उपस्थित आहेत. आणि श्री हरी भक्तपरायण मृदंगावरती ज्यांचा उत्कृष्ट हात आहे, चपळाई हातामध्ये आहे आणि स्पष्टता बोलामध्ये आहे, असे उत्कृष्ट वादक श्री हरी भक्तपरायण माऊली महाराज बहीर सुंदर महाराजांचा हात आहे. आणि ज्यांनी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मला निमंत्रित केलं असे श्री हरी भक्तपरायण योगेश महाराज ननवरे, आपले पांडुरंग गुरुजी पण आहेत, आपले जुने रेडिओ स्टार असणारे पाराजी महाराज, आणि उपस्थित सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरुष मंडळी आहे, थोडे माग माग बसले, त्यांना वाटलं जरी बाबांनी बोर केलं तर मागं उठायला अडचण नाही, आपापलं पद्धत, तसं काय नाही. त्यांना वाटलं आता बसू, इथं मोकळी जागा आहे. पण आमच्या माता मौल्यांना थोडी पाठीमाग जागा दिसत नाही, पाठीमाग बसल्या तर अंधारामध्ये. तुम्ही थोडं पुढे आले तर त्यात असं पाठीमागे येतील तुमच्या, तुम्ही पुढे या थोडं. मी काय 12च्या पुढे नेणार नाही तुम्हाला. विठाला त्यांना आवाजाचा त्रास होतो, बसू दे तिथे. आजी संसार सुफळ झाला गे माय, देखियले पाय विठोबाचे. आपल्या या सप्ताहाला जवळपास 23 वर्ष सप्ताहाच्या माध्यमातून 24वावं वर्ष चालू आहे. म्हणजे दोन तप आता या सप्ताहाच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. मला वाटतं या सप्त्याला मी पाठीमागे एकदा आलो होतो, पारायण का काहीतरी होतं त्यावेळेला, नाही काय पारायण. एक वेळेला या सप्ताहाच्या माध्यमातून लय दिवस झाले त्याला काल्याचं कीर्तनही केलं. असो आज पुन्हा योगाला म्हणलं महाराजांनी गावकऱ्यांनी आठवण केली तर गेलं पाहिजे, आहे का. 12 वर्षातून का होईना एकदा पण आलं पाहिजे, कारण तुम्ही सुरुवातीला आम्हाला प्रेम दिलेलं आहे, त्या प्रेमापोटी येणं भाग आहे. विठाला
विठ्ठल अभंग माऊलीचा आहे, 3 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये माऊली आपला अनुभव स्पष्ट शब्दामध्ये प्रगट करत आहे. बघा, संप्रदायामध्ये आपण आल्याच्या नंतर मोक्षापर्यंत आपल्याला सगळ्यांना जाण्याची इच्छा आहे, पण मोक्षापर्यंत जाण्याच्या काही पायऱ्या येतात. जर आपल्याला शिखरापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला एक एक पायरी हळूहळू हळूहळू आपल्याला चढावी लागणार. एकदमच जर आपण गरुड झेप जर घेतली तर आपला हातपाय मोडण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे पक्षी झेप घेतो आणि फळापर्यंत जातो, पण माणसाची तेवढी शक्ती नसते. उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. पाहू शकत नाही, मग त्यांनी दमादमान जायचं. हळूहळू ढाळी ढाळी केतुलेने एके वेळे, मार्गाची निबळे निश्चित ठाके. मग या परमार्थाच्या पायऱ्या काही आगळ्या वेगळ्या आहेत बरं का. सगळ्यात अगोदर परमार्थाची पायरी आहे शब्द परिचय, दुसरी पायरी आहे अर्थ परिचय, तिसरी पायरी आहे तात्पर्य परिचय, आणि चौथी पायरी आहे अनुभूती. पहिली पायरी आहे आम्ही असो, नागेशांना असो, शुभम महाराज असतील, ऋषिकेश महाराज असतील, हे शिकत असताना सगळ्यात आम्हाला अगोदर शब्द परिचय. आळंदीला गेले, हरिपाठ पाठ करा, हरिपाठ. गायनामध्ये गेले की सारे हे गोकत गोकना. शब्द परिचय, शब्द परिचयाशिवाय नाही. शब्द परिचय का साधन, अनेक वेळेला शब्दाचा काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. म्हणून ते शब्द देखील त्याप्रमाणे उच्चारण सुद्धा त्याचा त्या स्थूला मोलाचा झाला पाहिजे. नाही तर 15व्या अध्याय कुणीकडेही पाठ करतात काही काही माणसं, नाही काय. 15वा अध्याय आमचा मोठेपणाने सांगत असतात, आमचा गीतेचा 15वा अध्याय पाठ. म्हणायला गेलं की किती चुका निघतील सांगता येत नाही. म्हणून शब्द परिचय फार गरजेचा आहे. म्हणून आळंदीला गेलं की हरिपाठ पाठ करा, काकडा पाठ करा, गीता पाठ करा, पंचदशी पाठ करा, सगळं पाठच करा नुसतं, एक नाही साधन आहे. त्याच्यात महाराज माऊलीच्या गवळणी जर पाठ करायला लागलं ना, माऊलीच्या गवळणी लय आव. त्याच्यापेक्षा जर निळोबराच्या गवळणी आल्या का, हो निळोबराच्या गवळणी तर लयच अवघड. 4 चरणाच्या येणे एकटे हो जाणे हे सेवटी, येथे राहणीची नाही कल्पकोटी, जोडिले धनाते न चले लक्ष कोणी, म्हणून आली येऊ सावळी आसे भेटी. 4 आणि त्या 4 चौकडा पद्धतीचा नाही, कमी चरण नाही त्याच्यात, 6 चरणाच्या गवळणी, 6 चरणाच्या. म्हणून गीताही पाठ करत असताना काही काही श्लोक असेल. तसं पहिल्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो पहा, हातवई ताना तताईन. काही विद्यार्थी म्हणतात हातपाय ताणले तरी येईना. काही शब्दच तसे, दोग्धा गोपाल नंदना. एका शिष्याने विचारलं, महाराज हे नेमके मला बाकी सगळे येत, हे 2 गधे कोण आहेत म्हणला. ते गुरुजीला हुशार होते. ते म्हणले एक मी आणि एक तू, याच्यापेक्षा तरी कोण. म्हणून महाराज शब्द परिचय. म्हणून आम्हाला देखील ऋषिकेशला गेल्याच्या नंतर लघु सिद्धांत कौमुदी हातामध्ये दिली. जब तक लघु सिद्धांत कौमुदी आप कंठस्थ नहीं करोगे आपको आगे नहीं पढ़ाएंगे. हम लघु सिद्धांत कौमुदी पहिले कंठस्थ करो. मग तिच्यात आई उन रिल रे कयं ऐवच ऐवर अटलन यमगर्णम जवय गडदश जब गडदश कपचटत चटतो शशर हल. ते सेट अनेटकारिका एक गोवादय प्रकारामध्ये आहे. ऋषिकेश महाराजांनी त्याचा स्वाद घेतलाय थोडा. हे व्याकरण, नंतर तर्कशास्त्र. तर्क थोडाच ग्रंथ पण 3 वेळेला शिकावं लागतं, मूल, पदकृत्य आणि न्यायबुद्धीने. त्याच्यानंतर वेदांत परिभाषा आहे, योग सूत्र आहे, सांख्य आहे, अर्थसंग्रह आहे,
उपनिषद आहे, 10 उपनिषद शिकावी लागतात. पाठ करा नुसता अगोदर, गीता पाठ, नुसता पाठ. मला हे सांगायचं आहे की बाबा पहिले शब्द परिचय झाल्याच्या नंतर काय करावं लागतो. नाही तर काही काही वेळेला लय पाठांतर असतं, पण लय पाठांतर असून फायदा आहे का? हा, काय पाहिजे त्याचा अर्थ माहित पाहिजे. नाही तर काय, अर्थाविन पोथी बाबांनी फार गोड दृष्टांत दिले सिद्धांत सांगण्यासाठी. प्रेमावीन भजन, नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचूनी काय. भजनामध्ये प्रेम पाहिजे, तसं जेवणामध्ये काय पाहिजे बरं प्रामुख्याने. काही माता मौल्यांना जेवण भाजी लई चांगली झाली पाहिजे म्हणून लई तेल टाकते, आहे का नाही? किती तेल टाकते. भोजनामध्ये तेल जास्त असल्याच्या नंतर भाजी चांगली होते का मीठ प्रमाणात टाकल्याच्या नंतर? मीठ प्रमाणात असावं, तेल थोडा असावं. काही काहीला नुसतं ते जास्त तेल टाकले की त्यांना वाटतं असं लई भारी भाजी झाली. भाजी भारी नाही होत, ती खाणाऱ्याचं मरण आहे. पुराणामध्ये वर्णन आहे, ज्यादा तेल खाना दरिद्री का लक्षण आहे. जास्त तेल नाही. म्हणून महाराज भजनामध्ये प्रेम पाहिजे, म्हणून भजन असावं पण प्रेमयुक्त असावं, आहे का नाही? तसं काय थोरपण जाळावे ते, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, ज्याप्रमाणे एखाद्या मुलीचं लग्न आहे आणि तिच्या बापाने मनसोक्त खर्च केला, पण ज्या वेळेला तो नवरदेव मंडपामध्ये आला, त्याची वर ओवाळणी झाली आणि त्या मुलीने सांगितलं की मला आता याच्यासोबत लग्न करायचं नाही. भागवतकार सांगतात, श्रम एव हि केवलम नोत्पाद यदि रतिम. जर रती उत्पन्न होत नसेल तर तुमचा सगळा श्रम आहे. तद्वत आपलं जर परमार्थामध्ये आपण असून जर परमात्म्याच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण होत नसेल तर आपली भक्ती सुद्धा कशी आहे मग बोले, काही किंमत नाही. दुसरा उदाहरण दिलं नाथ बाबांनी, नाकावेन मोती. काही अलंकाराला महत्व देते का नाकाला महत्व देते? अलंकाराला. एक माता मौलीनं महाराज नथनी केली. नथनी केल्याच्या नंतर माता मौल्यांचं एक विशेष असतं महाराज, यांना जर अलंकार केला की तो 4 माता मौल्यांनी 4 लोकांनी तरी विचारायला पाहिजे. नाही विचारलं तर असंच झालं महाराज. एका माऊलीने कडे पाटल्या आणल्या, रस्त्याने फिरू लागली, कोणीच विचारलं ना महाराज, कोणीच विचारलं. तिने संध्याकाळच्या टायमाला महाराज असा पराक्रम केला, कडबा निघलेला होता, लावला, सूर्याचं पिल्लू दिलं सोडून, भडकलं ना ते. सगळे लोक धावायला लागले. त्या अग्नीच्या प्रकाशामध्ये हिच्याकडे पाटल्या चमकायला लागल्या. आणि दुसरी म्हणली, गंगू कधी केलंय? ते म्हणले, सकू जर दुपारी विचारला असतं ना तर एवढा पराक्रम मी केला. आता ज्या माता मौलींनी नथनी केली ती विहिरीवर जरी पाण्याला गेली बर का, पाणी जरी भरायला लागले तर तिला काय सर्दी झालेली नव्हती, तरी तीनदा नाक ओढायची ती माणूस. कशामुळं? काही लोक नाकाला इकडून हात लावते. नवीन गाडी घेतल्याच्या नंतर त्याचं 1 लिटर जास्त वाढत असतं की लोकांनी विचारावं की कितीला आणली, म्हणून गावात चक्कर असते महाराज. ज्यांनी नवीन कपडे घातले का
तो लगेच असं माझ्यासारखं असं करणार की त्यांनी विचारावं कितीला आणलं रे. काही काही माता माऊली जर काठा पदराच्या नाट्या गिट्या जर आणल्या का ते लगेच ते 1-2 वेळेला नाही, ती 3-4 वेळेला तिच्या निदर्शनास येण्याकरता ती तिला सांगत असते की मी नाटी आणली, तू विचार तरी. तसं मी नथनी केली, अरे तुम्ही विचार तरी. हे कोणाच्याच लक्षात नाही आलं, पण आमच्या कबीर महाराजांच्या लक्षात आलं. कबीर महाराज म्हणतात महाराज तिला विठाला विठाला कबीर महाराजांनी सांगितलं महाराज नथनी दीजिस यार ने उसे सुमिरत बार बार नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. ज्या भगवान परमात्म्याने एवढं सुंदर नाक दिलं महाराज त्याचं कधी आपण आभार प्रदर्शन केलं नाही. आणि उगा 4-2 रुपयाची नथ काय आणली, 4-2 रुपये नाही, आता लय लांब गेले ते. आता लाखाच शिवतय काय किती, आता लाखात इतकी महाराज नथनी केली. तर महाराज सुमिरत बार बार माझ्या पतीने नथनी आणली. कसं महाराज नाथबाबाचं सांगणं हे आहे की प्रेमाविन भजन नाकाविन मोठी. हा माझा विषय नव्हता, माझा विषय आहे की अर्थाविन पोथी वाचून. बस पाठ आपण भरपूर ग्रंथ वाचतो, पण जर आपल्याला अर्थ कळत नसेल ना तर त्याला काहीही किंमत नाही. काही काही लोक गाथा ज्ञानेश्वरी उपनिषद गीता ब्रेद प्रस्थांतरी सगळी पाठ सकाळपासून नुसतं उठले की कॅसेट सारखं म्हणते, पण त्याचा जर अर्थ कळत नसेल तर काही किंमत नाही. बहु केले पाठांतर पाठांतर भरपूर केलं, पण महाराज अक्षर रूपी वर्म जर आपल्याला कळत नसेल तर काही किंमत नाही. काल एक गाथा भजन करत असताना एक प्रमाण गेलं. तुकोबारांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की तुमची जी अक्षराची आटाआटी चालू आहे ना ती कशासाठी चालू आहे? मानदंभ पोटासाठी केली अक्षराची अटी. अक्षराची तुम्ही जी अटी केली तुकोबारांनी स्पष्ट सांगितलं, माना करता आणि दंभा करता या गोष्टी करता जर तुम्ही त्या अक्षराचा उपयोग करत असाल तर काहीही किंमत नाहीये. म्हणून काही काही लोक भरपूर पाठांतर करतात. ज्याप्रमाणे आता काही काही वेदाचा घोष करणारे, वेदाचं पठन करणारे भरपूर पाठ असतात. एक वेद नाही, 4 वेदाच्या ऋचा त्यांच्या कंठस्थ असतात. भरपूर कंठस्थ येतात. तुकोबारांनी सांगितलं, बाबा तुमचा वेद कंठस्थ आहे आणि तुम्ही तो कंठस्थ करून माथ्यामध्ये, माथ्यावर नाही माथ्यामध्ये घेऊन तुम्ही तो फिरता. पण आमचं असंही म्हणले, आम्ही पाठांतराच्या एवढं भानगडीत पडत नाही, पण त्याचा अर्थ काय आहे हा मी लक्षात ठेवतो. विठाला वेदाचा तो अर्थ
अण्णा या बाबतीत तरबेज आहे. कोणतं प्रमाण कुठं म्हणायचं हे सगळं अनुभव आहे. मी त्याचं मला वाटतं ते उत्तरार्ध होतं म्हणून मी ते उत्तरार्धाला चालवले होते. त्यांनी बरोबर बदललं का, कारण आपला अज्ञान झाकून ठेवू नये माणसाने. बघा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एरानी वहावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला माहिती. भार माथा वाहणं म्हणजे महाराज जसं काही काही गाढव खच्चर हे नुसते ओझे वाहण्याच्याच कामाचे असतात, तसं काही काही नुसतं कंठस्थ करून ठेवते. कंठस्थ करून ठेवणं म्हणजे मोठेपणा नाही, तसा अर्थ माहित पाहिजे मला. ज्याप्रमाणे भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येम शभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनु निर्वेशेमहि देवहितं जदायुः शतमिन्नु शरदो अन्तिदेव. भद्रं कर्णेभिः, कर्णेभिः भद्रं, कानाच्या द्वारा भद्रम शब्दाचा अर्थ होतो कल्याणप्रद तुम्ही श्रवण करा. भद्रम पश्येम, पश्चिम म्हणजे डोळ्याने तुम्ही कल्याणप्रद पहा. जसं पुरुष सूक्तामध्ये म्हटलेले सहस्रसी रेखा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात. भगवान परमात्म्याला सहस्त्र अक्ष, अक्ष म्हणजे नेत्र. देवाला हजारो डोळे. सहस्रसी सहस्त्र डोके, सहस्त्र अक्ष, सहस्त्र पाद, त्याला हजारो पाय, त्याला हजारो हात आहेत. असा असणारा भगवान परमात्मा, त्याला कळण्याकरता म्हणजे पदाचा अर्थ लावण्याकरता तुम्हाला थोडं व्याकरण आधी जर आलं की मग तुम्हाला प्रत्येक पदाचा काय होतो अर्थ लावता येतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे अर्थ कळणं. मला आपण मराठी बोलतो, मराठी बोलत असताना आपल्याला समोरच्या वस्तूचा काय असतो पहिले अर्थ माहित असतो. तर बिना अर्थाचं बोलतो का आपण? नाही. आपण जेही बोलतो ते आपल्या डोक्यात अर्थयुक्त असतं. जे अर्थयुक्त बोलत नाहीत ते फसल्याशिवाय राहत नाही. प्रयागराजला एक कुंभलन चालला होता, पण त्याला दोनच शब्द इंग्लिश मध्ये लिहायचे आणि त्याला अशी सवय होती लोकांमध्ये की काही काही लोकांना असं वाटतं की मी जर आगळी वेगळी भाषा बोलली तर यांच्यावर वजन पडत नाही का. मग तो फक्त दोनच शब्द पाठ केले होते, यस आणि नो. यस आणि नो. एकाने महाराज एका माणसाला मारून एका पेटीमध्ये पॅक केलेलं होतं. ती पेटी रेल्वे मध्ये त्या डब्यामध्ये ठेवून दिली आणि त्या डब्यामध्ये चेकिंग आली की ही पेटी कोणाची आहे. सगळ्याला विचारलं, ज्याची नव्हतीच त्यांनी नाही म्हणलं. पण त्यांनी दुसरा माणूस परप्रांतातला पोलीस आहे का काय आहे याचं भानच ठेवलं नाही आणि त्यांनी विचारली पेटी तुझी आहे का? म्हणलं यस. त्याला काय यसचा अर्थ आहे काहीच माहित नाही. पेटी बाहेर आणली. कुलूप आहे का तुला? चाबी आहे का? तुम्हाला नो. म्हणलं मग कुलूप तोडाव का? म्हणलं यस. तोडल्याच्या नंतर म्हणलं कुंतू केलं का? म्हणलं नो. म्हणलं आता नाही जमणार, आता येस नो नाही, आता डायरेक्ट जेलची हवा. काही काही अर्थ माहित नसतो. काही काही गावाकडच्या माता मावल्या इकडच्या नाही बरं का. जर एखाद्याच्या वास्तुशांतीला लग्नाला जर गेल्या तर सिटीमध्ये राहणाऱ्या माता मावल्या आपला पतीचा परिचय देतात, आपला परिचय देतात. एकीने परिचय दिला, हे आमचे हजबंड आहे ना, हजबंड. आता आम्हाला नाही येत तेवढं सांगा लागलं मी बी. आणि तिने सांगितलं की मी त्यांची काय आहे वाईफ आहे. मग महाराजींनी ते दोन शब्द दुसऱ्या कार्यक्रमामध्ये झाल्याच्या नंतर आपल्याला वजन टाकायचं. ते वजन टाकण्याकरता तिने ते पाठ केले. पण शेतीचे काम धंदे, लेकर बाळ रडतय, कोणी हसतय, कोणी काही कोणी काम, हे तिच्यातून ते रडता रडता झाले थोडेस माग पुढे झाले. कार्यक्रमात गेले. कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर तिने आपल्या पतीचा आणि आपला परिचय दिला. ती म्हणले हे आमचे हँडपंप आहेत. हँडपंप म्हणजे हापसी, आणि मी त्यांची पाईप आहे म्हणले. कसं आहे, शब्दाचा अर्थ आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थित तया बोलू शकत नाही.
बरेचसे असे शब्द आहेत की आणखीनही आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, ज्ञानोबाईंनी नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं तर ज्ञानोबाराय म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे तुम्हाला कळावी. तुम्ही अर्थयुक्त जर वाचलं एक तरी ओवी तुम्हाला कळायला पाहिजे. मग तसं ज्ञानेश्वरी वाचा वगैरे सगळ्या संतांनी सांगितलं, पण कळायला एखादी तरी ओवी आपल्याला कळायला पाहिजे, अनुभवामध्ये यायला पाहिजे, हे संतांचं सांगणं असतं. म्हणून पहिली पायरी आहे शब्द परिचय आणि दुसरी पायरी आहे अर्थ परिचय, तिसरी पायरी आहे तात्पर्य परिचय. कसं आहे वाङ्मयामध्ये माणूस असं हे काय आता तुम्हाला सांगतो, काही प्रमाण असेल संतांचे संगती मनोमार्ग गती अक्ळावा श्रीपती तिने पंथी संतांची संगती थोरलाभ झाला मोहनी रसला मायादिक. आता हे प्रमाण संतांची संगती करा म्हणून असे सांगणार आहेत. आता काही असे प्रमाण आहेत की ते म्हणतात संतांची संगती करू नका. विठाला संत संगती न करावा वास एखादे गुणदोष अंगा येते. वास्तविक पाहता ते खरे महाराज बर का. या प्रमाणाचा अर्थ जोपर्यंत संताजवळ आपण जात नाही का तोपर्यंत लवकर कळत. संताजवळ गेलेले लोक त्यांचे गुण घेतच नाहीत महाराज. काय घेतात मग अवगुण. ते भजन करतेत का काय करतेत का चिंतन करतेत काय नाही. आणि प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याच्या जवळ अवगुणाशिवाय दुसरं काहीही थोडेफार अवगुण प्रत्येकामध्ये अवगुण राहतात. आणि मग माणूस त्यांच्याजवळ अवगुण घेतो, गुण घेत नाही. आणि म्हणून त्यांचा अवगुण आपल्यामध्ये येतो आणि गुण जो असतो जो आपल्याला घ्यायचा असतो तो आपण घेत नाही. आणि म्हणून संतांच्या जवळही जास्त जाऊ नये आणि जास्त लांबही राहू नये. कामोकामी वेळ पडली प्रसंग पडला जवळ जायचं बोध घ्यायचा आणि लांब जायचं. कारण कसं आहे संत हे अग्नी विखार आहे बर का. त्यांच्या संतापासी बहु असावी मर्यादा. संतांच्या जवळ गेलं की मर्यादा असली पाहिजे. त्यांच्यापेक्षा आपण उंच आसनावर नसलं पाहिजे. त्यांच्या समतोल आसनामध्ये आपण जास्त बसण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि जास्त जर जवळीक साधली की मग ह्या गोष्टी अति परिचयात आवडण्या होती. त्यांना काही फरक पडत नाही पण आपलं दिवाळं निघाल्याशिवाय राहत. म्हणून या गोष्टी सांभाळायच्या. म्हणून संत वाङ्मयामध्ये एक प्रमाण असे सांगतात एक प्रमाण असे सांगतात. दुसरी गोष्ट अशी आहे काही संत सांगतात तीर्थयात्रेला जा जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थाला जा म्हणतात. काही तर सांगतात महाराज ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनी दुसऱ्याला पैसे द्यावे आणि वाराणसी सारख्या तीर्थाला त्यांनी पाठवावं. कारण जसं मोल देऊन या धाडावे तीर्थासी गेला त्यासी अर्ध पुण्य. जर काही लोक म्हणले तिकडच गेला तर तरी तुम्हाला अर्ध पुण्य, वाचून आला तरी अर्ध पुण्य. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे त्यांनी इतरांना देऊन तीर्थयात्रेला पाठवा. ऐक नाही ज्यांना जाणं शक्य नाही त्यांना दुसऱ्याला पाठवा. आता काही प्रमाण सांगतात तीर्थयात्रेला जा. काही प्रमाण असे तीर्थी धोंडा पाणी देवरोकडा सज्जनी देवरोकडा सज्जनी
काय म्हणते तुकोबर आहे? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये आहे तरी काय? पाणी, धोंडा, काय दुसरं? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सज्जनामध्ये देव आहे महाराज. तीर्थाला जाऊन काय केलं तू? आणि काही काही जण लय खळी झाली तर तुकोबर आहे म्हणले काय केलं तू? तीर्था जाऊन या कायत्वा केले चर्म प्रक्षाळिले वरी वरी. तू नुसता गेला आणि नुसत्या आंघोळी केल्या वापस आला. काय केलं रे असं? मग आता तीर्थाला जावं का न जावं असं संभ्रम. एक असे प्रमाणे की गर्भाच्या यातना लय कठीण आहे. काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना क्षणोक्षणा तुझ ध्यात असे. लय कठीण आहे माझ्या. एका बाजूला. दुसऱ्या बाजूला सांगतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालवे सुखे घालवे तुकोबरायचं बोलणं पहा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गर्भवासा दुःख नाही येता जाता. आम्हाला इकडे दुःख नाही म्हणते, तिकडं दुःख आहे म्हणते, इकडं दुःख नाही म्हणते. मग कसं करायचं? संभ्रम निर्माण करणारे वाक्य संतांचे. मग या वेळेला आपल्याला तात्पर्य महत्वाचे. तात्पर्य कळणं लय कठीण आहे महाराज. शक्य संबंधो लक्षणा. शास्त्रामध्ये म्हटलेले जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि जहदा जहद लक्षणा. जसं गंगायाम घोष. गंगेमध्ये गवळ्याचा वाडा आहे. तुमच्याकडे कोणी नदीमध्ये घर बांधलं का? नाही. मग नदीत घर असतं का नदीच्या काठावर असतं? काठावर असतं. मग गंगायाम सप्तमी आहे का? मग शक्य संबंधो लक्षणा. शक्य गंगा, त्याचा संबंध कशासोबत आहे? काठासोबत. मग काठावर गवळ्याचा काय आहे? वाडा. तात्पर्यम पकडतव्यम. संस्कृत मध्ये तात्पर्य महत्वाचं. तात्पर्य कशामध्ये? एकाने सांगितलं महाराज सैंदव मानय. सैंदव शब्दाचे अर्थ दोन होतात. एक होतो घोडा आणि दुसरं होतं मीठ. जेवायला बसला आणि यांनी सांगितलं सैंदव मानय. नौकर पळतच गेला, घोडा गिडा सजवला आणि मालकाच्या पुढे आणला. मालक या. अरे ते म्हणले मला जेवताना सैंदव म्हणजे मीठ पाहिजे होतं. घोडा आणून काय करायचं? म्हणून तात्पर्य. एका माता माऊलींनी महाराज संक्रांतीचा दिवस होता. दुसरी शेजारी आली, म्हणले हे गंगू काय? चल म्हणले आपल्याला वाण द्यायला जायचं. ते म्हणले सखू मी यायला तयार आहे. मग म्हणजे माझं पुरण राहिलं वाटायचं. ते म्हणले पोरीला सांग. पोरीला बोलवलं. पोरगी आली. ऐ पुरण वाटून ठेव, काहीच अडचण नाही. त्या पोरीने अर्थ घेतला की आई दर्शनाला गेली, आता हे वाटलेलं पुरण सगळं काय करायचं? वाटून ठेवायचं. चौकामध्ये आली, राम्या गोम्या चिम्या सगळ्यांना वाटून टाकलं. आई वाण देऊन आली. आईने विचारलं पुरण वाटलं का? म्हणला शीतभर सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. अर्थ तिने वेगळा घेतला. आईचा अर्थ वेगळा होता. एक वेळेला पाहुणे आले. नवीन सुनबाई होती मला. जुन्या काळात सुना कोणाला घाबरायच्या? सासू. या जुन्या सासवादीचे दिसतेत का सगळ्या? त्या सगळ्यांनी सुना हाणलेल्या आहेत पहिल्या. म्हणजे यांना हाणलेले त्या सासवाने. मला हे सांगायचं, जेवढ्या वयोवृद्ध आहेत का बसलेल्या, यांच्या सासवाला एक खतरनाक होत्या मला. रे रुबाब असायचा. अहो अर्धी अर्धी भाकरीवर यांना ठेवलेले. पाणी भरा,
काम करा, शिळीपाती खायला द्यायचे, पोटभर खायला देत नव्हते. लय सासूरवास केला. काय चालू होतं आपलं? मी विसरा लागला. विठाला सासूरवास सासूरवास वासायचं आहे ना. बस विषय गेला बरं का डोक्यातून. हा गंगायाम घोष असं होतं बा आता आजकाल. गंगायाम घोष चालू होता आपलं. आणि विषय असा होता की नवीन सुनबाई नांदायला आलेली होती. सासूला विचारावं तर खवळ मारल हाणन म्हणून भीतीपोटी बोलतच नव्हतं. आणि मग महाराज पाहुणे जेवायला बसले आणि सासूचं लगे हे झालं की ते करायचं. ती तिच्या डोक्यात एका सुनबाईला सांगितलं की पापड घेऊन भाजीत पैस. ही हरभऱ्याची भाजी अंगणात वळू घातलेली होती. हिला वाटलं डबल जर विचारावं तर सासूबाई मारल. हिने पापड घेतले आणि कुठं जाऊन बसली? भाजीत बसली हरभऱ्याच्या. त्या आहारावर भाजायची होती पण तिने अर्थ तो घेतला. म्हणजे तात्पर्य कळणं लय गरजेचं असतं. वाक्य बरोबर असतं पण त्याचं त्यावेळेला तात्पर्य कशामध्ये आहे हे ग्रहण करणं काळाची गरज असते. त्याला हजार जवाबी माणूस असला की ते पटापट लक्षात येतं. जसं एखाद्याला सांगितलं महाराज हो आता तुम्हाला सहज सांगतो. एकाचा आईवर प्रेम होतं पण आई गेली. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. आई गेली. लय जीव तिचा आई. महाराज लोक यायचे, जाऊ दे बाळू, जात असतात पण जाऊ दे. आईचं तुझ्या काय झालं? सोनं झालं. एकच शब्द लय वेळेला जर कानावर आला का लोकांना खरा वाटत. लय वेळेला आवृत्ती झाली का खरं वाटत. आता लय लोक एकत्र आले का बहुसंख्या त्यांचं खरं होतं आहे का नाही. 9 लोकांनी खेटराने पाणी पिलं. कशाने? एकाने पाहिलं त्यांनी सगळं गावात जाऊन बोबाट केला की यांनी खेटराने पाणी पिलं. नाही, हे सगळे 9च्या 9 बदलले. हे म्हणले आम्ही नाही, त्यांनी पिलं. त्याचं झाकावं म्हणून त्यांनी आमचं सांगितलं. आम्ही पिलंच नाही. 9 लोकांचं खरं झालं आणि एकाचं खोटं झालं. विठाला सांगितलं महाराज सोनं झालं सोनं. आणि मग महाराज त्याच्या मक्क मनात बसलं सोन्याला काय कमी भाव राहिला नाही. 96, 95, 97 पर्यंत गेले. आता म्हणला रात्रीला जातो सगळं भरून आणतो. गेला सगळं महाराज मशानभूमीमध्ये लाकडं हाडं कोळसे सगळं इकडं तिकडं केलं. पुन्हा घरी आला. लोक पुन्हा जाऊ दे काय शोक मानू नको, तुझ्या आईचं सोनं झालं. ते खवळलं ना, त्याचं पित्त खवळलं. महाराज रात्रभर जागले. म्हणला गेलो होतो रात्री नुसते हाडण कोळसेच आहेत. मग लोकांनी सांगितलं अरे बाबा सोनं झालं याचा अर्थ तुझ्या आईचं मरण सुखाचं. सुख म्हणजे सोनं. लोक म्हणतात महाराज काय सोन्यासारखी माणसं आहेत. आता का ते पिवळी चुटू घेत का? नाही. काय सिंहासारखा गर्जना करतो बघा, सिंहासारखाच गरजतो का तो? नाही. ती एक उपमा दिलेली असते. त्याप्रमाणे आमच्या संतांनी सुद्धा हे तात्पर्याला पकडण्याकरता काही उपमा दिलेल्या आहेत. ज्या वेळेला नामदेव महाराजांना भगवान परमात्म्याने एक वेळेला प्रश्न विचारला की नामा आषाढी वारीला इथं येतो, मी सेवा करतो, सगळ्या लोकांना दर्शनाकरता मी अष्टमी सप्तमी अष्टमी पासून उभा आहे, तर पौर्णिमेचा काला होईपर्यंत पंचमीची प्रक्षाळ पूजा होईपर्यंत मी उभाच असतो आणि मला कुठंतरी जायला विश्रांती घ्यायला मला घेऊन जा. त्यावेळेला नामदेव महाराजांनी देवाला एक सल्ला दिला, तुम्हाला जर लई फिरायची हौस आहे, विश्रांती घ्यायची हौस आहे तर तुम्हाला आळंदीला चलावं लागल. नामा म्हणे देवा विश्रांती घ्यावया
विश्रांती घ्यावया कल्पवरी. कशामुळं? त्या ठिकाणी महाराज विश्रांती आहे, आनंद आहे. म्हणून जसं सुखाचं वर्णन केलेलं आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. आता ज्ञानोबराच्या आळंदीला, देवाच्या आळंदीला आपण कोण कोण गेलं नाही? सगळेच गेलो. पण ज्ञानोबराच्या अंगणामध्ये जो पिंपळ आहे तो कशाचा आहे? सोन्याचा आहे. तुम्ही फोटो काढून आणला का? हा नाही, सगळ्याला कशाचा दिसतो देव? सोन्याचा आहे. याचा अर्थ आमच्या माऊलीच्या दारात सुख आहे महाराज. जरी आम्ही तिथं शिळ्या भाकरी खाऊन राहिलो का, तरी जो आनंद तिथे आहे का तो विश्वात कुठंच नाही. त्या मधुकरीच्या भाकरी, ते सगळ्या घरची भाजी, तो आनंद, काही टेन्शनच नाही. आणि आजही जरी आळंदीत कोणी गेलं का बिनधास दिवसा सुद्धा झोप लागते आळंदीमध्ये. का? ती माऊलीचंच ठिकाणच वेगळं आहे महाराज. हो, प्रत्यक्षात वैकुंठ मध्ये भगवान परमात्म्याचं सिद्ध देत होतं. त्या ठिकाणी आम्हाला राहण्याचा योगायोग आला. हे पुरातन वैकुंठ. इंद्रायणी, इंदोरीसी, पंचक्रोशियापासून असं भरपूर वर्णन समाधी प्रकरणामध्ये केलेलं आहे. आळंदीमध्ये मूर्तिमंत ज्ञानोबरायाच्या रूपाने सुखच त्या ठिकाणी नांदते महाराज. म्हणून तात्पर्य महत्वाचं आहे. मला हे सांगण्याकरता इथपर्यंत आलो. भजन करा विठ्ठल. शब्द परिचय, अर्थ परिचय, तात्पर्य परिचय आणि शेवटचा आहे अनुभूती. अनुभूती म्हणजे महाराज भगवान परमात्म्याची साधना करत 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 तुम्हाला तो अनुभव येतो. आणि संत महात्म्यांना जो अनुभव आला का तो जगाला सांगत गेले. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे सांगत असे. है का नाही? तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. सेवितो हा रस वाटितो आणि का. संतांनी जो रस आपण स्वाद जो घेतला तो इतरांना दिला, सगळ्यांना. ज्ञानोबरायांची परिस्थिती ती आहे, निळोबरायांची परिस्थिती ती आहे, नामदेव महाराजांची परिस्थिती सुद्धा ती आहे, एकनाथ महाराजांची परिस्थिती सुद्धा तीच आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी महाराज जो परमार्थाचा अनुभव घेतला, जो आपल्या निजी जीवनाचा अनुभव घेतला, या संसाराचा अनुभव घेतला आणि परमार्थाचा अनुभव घेत घेत त्या शिखरापर्यंत गेले. आणि त्या शिखरापर्यंत गेल्याच्या नंतर माऊलींना एकाने जो अनुभव विचारला की तुमचा काय अनुभव आहे, त्यावेळेला महाराज ज्ञानोबरायांनी आपला अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
ज्ञानोबा सांगतात आजी संसार सुफळ झाला गे माई. माझा संसार सुफळ झाला. साधक समोरचा लय हुशार आहे. आपल्यासारखी मान हलवणारे साधक नव्हते. सुफळ झाला म्हणजे महाराज माझा संपलं महाराज, आनंदाचा झाला. अहो महाराज, खरं जर पाहिलं तर संसाराला फळ आहे का? या फळना चुंबिता, याला काहीच नाही. आसार, हा आसार असणारा हा संसार तुम्हाला सार तत्व सुफळ कस काय झाला? वास्तविक पाहता तुम्हीच बोलले ना. माऊलींना विचारतो तो साधक की बाबा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? हा, जसं एखाद्या ढेकणाच्या बाजीवर किंवा इंगळे माणूस झोपला आणि त्याला सुखाने झोप लागली आहे का? कैसी सुख निद्रा अंथरोनी इंगळाची. जसं संसारामध्ये सुखाची कहाणी कोणी कानाने श्रवण केली का? नाही. जर महाराज ही गोष्ट जर असंभवनीय आहे, अशक्य आहे, तर मग माऊली तुम्ही कसं काय असं बोलायला लागले? तुम्ही तुमच्या एका आंधळ्या पांगळ्यामध्ये असं वाक्य घातलेलं आहे की संसार दुःख मूळ सहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागली उढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, सर्व जागो सदैवाचा हा जर वास्तविक पाहिलं तर मूळच कसं आहे? दुःखाचं आहे. मग महाराज तुम्ही कसं काय म्हणायला लागले की सुखाचं आहे? फक्त या संसाराने काय केलं? सुखाचे कपडे घातले. बर का? बंगला दिसला की आपल्याला लांबून बघणाऱ्या माणसाला वाटतो काय आनंद असेल महाराज आतमध्ये, नाही का? पण महाराज त्याचे खिडक्यान धूळ ती टेबलन फेबलन पुसू पुसू परेशान असते घरात. फरशा आजकाल तर फरशा आल्या ना, तेव्हापासून बरेच माणसं खुप्यात गेले महाराज, आहे का नाही? जुनं कसं होतं महाराज? जसं या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, आहे का नाही? कसे भूमीवरी पडावे ताऱ्याकडे बघावे, आता फरशीवरी पडावे खुब्यात मोडावे, ही परिस्थिती झाली महाराज. नाही तर काय बरेच माणसं महाराज दवाखान्यात येणे भरलाय काय काय दवाखाना. म्हणून आपला विषय काय चालू होता? घर कपडे घातले. जसं एकाने काय केलं महाराज? आपल्या गोऱ्यावर लय जीव होता त्याचा. गोर म्हणजे वासू. त्यांनी काय केलं? बाजारात गेला आणि एक वाघाचं कातड आणलं आणि एक वाघाचं कातड त्याला घातलं, दिला असं काढून. जिकडे मस्त ऊस आलेला होता लसलसीत मक्कान ते असं वातावरण भारी घास काढून दिला. मग माता माऊल्यांनी त्यांनी बघितलं. अरे माता माऊल्या म्हणजे काही नाही, बघितलं की पळत येत. वाघ आला वाघ आला वाघ आला. सगळ्या गावात झालं देवपिंपळ वाघ आला, जाऊ नका कोणी, जाऊ नका कोणी. तिकडं कोणीच जायला तयार नाही. मथार म्हणलं गावातलं 15 दिवस झाले एकही माणूस खाल्ला नाही, कोणाला धावला नाही. वाघ आहे तरी कसा? मथार हुशार होत. म्हातारीने पाहिलं ऊसात शेण पडलेलं, इकडं खाल्लेलं. जर हा सिंह आहे वाघ आहे तर हा घास खाणार नाही. ज्या अर्थी हा घास खातो त्या अर्थी हा सिंह नाही. जसं वाघाचा कलभूत दिसे वाघायचा. वाघाचे कपडे घातल्याच्या नंतर फक्त वाघासारखा वाटतो पण वाघ नसतो. तसं या दुःखाने सुखाचे कपडे घातले. सुखाचे कपडे घातल्यामुळं का हा सुखाचा आहे का? नाही महाराज, सुख नाही. जर सुख असतं तर संतांनी त्या सुखाचं वर्णन केलं असतं. दुःखालयम अशाश्वतम. भगवान परमात्म्याने एका वाक्यामध्ये सांगितलं की दुःखाचं माहेर घर म्हणजे काय आहे? संसार. अनेक दुःखे भूमी किती
दुःखे सांगू मी किती. नाटामध्ये तुकोबाराय सांगतात, अनिक दुःखे सांगू मी किती, सकल संसाराचे स्थिती, नसाहे पाशान फुटती, भय पाप चित्ते भरलासे. इथं किती सुख आहे, जव पाहिला तुम्ही, जव नाही पाहिला एवढं सुख आहे. दुःख केवढं आहे, लय मोठं आहे. सुख पाहता जवा दुःख लय मोठं. एक माणूस सरपण आणायला गेला, सरपण शक्यतो कुठे असतं, असं अडचणीत असतं. लयच असं लगे मोकळ्या पटांगणाला सरपण ठेवायला कोण मोकळे, अडचण, पुराड गिराड खांद्यावर, त्या ऍक्टिंग मध्ये पागोट डोक्याला बांधलेलं, आचा कोचा खोवलेला, बगलबंदी अंगामध्ये निघाला.